हॅलो स्टुडंट, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठी टू इंग्लिश कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत टीचर आणि स्टुडंटमध्ये अबाउट न्यू एज्युकेशन पॉलिसी. सो लेट्स स्टार्ट. टीचर, तुला माहिती आहे का की नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे काय? Do you know what the new education policy is? स्टुडंट, थोडंसं माहीत आहे मॅम, पण कृपया समजावून सांगा. I know a little, ma'am, but please explain it to me. टीचर, हे धोरण 2020मध्ये आणले गेले असून शिक्षणात अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. This policy was introduced in 2020 and brought many positive changes in education. स्टुडंट, कसले बदल झालेत मॅम? What kind of changes, ma'am? टीचर, उदाहरणार्थ आता 10+2चा फॉर्म्युला रद्द करून 5+3+3+4 असा नवा शिक्षण पद्धतीचा ढाचा तयार केला आहे. For example, the 10+2 system has been replaced by a new 5+3+3+4 structure. स्टुडंट, हे काय सांगत आहे मॅम? What does that mean, ma'am? टीचर, याचा अर्थ शिक्षण आता बालवाडीपासून महत्त्वाचं मानलं जाईल. लहान मुलाच्या शिक्षणावर अधिक भर दिला जाईल. It means that education from early childhood will be considered important. More focus will be given to early learning. स्टुडंट, छान. मग अजून काय बदल झालेत? Nice. What other changes have been made? टीचर, विद्यार्थ्यांना आता त्यांची आवड आणि कौशल्यानुसार विषय निवडण्याची मुभा असेल. Students will now have the freedom to choose subjects based on their interest and skills. स्टुडंट, म्हणजे मी विज्ञान आणि संगीत दोन्ही एकत्र शिकू शकतो? So, I can study science and music together. टीचर, हो, अगदी बरोबर. आता कला, विज्ञान, वाणिज्य यातले बंधन नाही. Yes, exactly. There are no strict boundaries between arts, science and commerce now. स्टुडंट, ही तर खूप चांगली गोष्ट आहे मॅम. धन्यवाद. This is really a great thing, ma'am. Thank you. टीचर, आपण नवा भारत घडवत आहोत आणि हे धोरण त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. We are shaping a new India and this policy is a big step in that direction. If you like this video, please like, share and subscribe. Thank you.